नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या लहान मुलांशी गप्पा मारण्याची जी कला आहे ती आपण त्यांना खेळता खेळता कशी शिकवू शकतो? आज आपण याच एका मजेशीर प्रवासाला निघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. बरं, संवाद कौशल्य म्हणजे फक्त बोलणं असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. खरं तर ही एका इमारतीसारखी आहे, जिचे 3 मजबूत पाय आहेत. पहिला म्हणजे लक्ष देऊन ऐकणं. दुसरा, जे ऐकलंय ते समजून घेणं. आणि मग तिसरा, आपले विचार योग्य शब्दात मांडणं. मुलांच्या आत्मविश्वासासाठी आणि त्यांच्या सोशल डेव्हलपमेंटसाठी हा पायाच सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता ही जी स्लाईड आहे ना, ही खूपच महत्वाची आहे. ह्याला तुम्ही आपल्या आजच्या प्रवासाचा एक रोडमॅपच समजू शकता. बघा आपण 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून सुरुवात करणार, जे प्रामुख्याने श्रोते असतात. मग आपण पुढे जाऊ 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे, जे निवेदक बनायला लागतात. आणि शेवटी आपण पोहोचणार आहोत 5 ते 6 वर्षांच्या संवादकांपर्यंत. म्हणजे बघा, हा किती छान प्रवास आहे. ठीक आहे, चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. हा आहे आपला पहिला गट, 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात मुलं प्रामुख्याने ऐकतात, गोष्टी जशाच्या तशा आत्मसात करतात आणि मग त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. ह्या वयोगटासाठी एक सगळ्यात मस्त खेळ कोणता असेल तर तो आहे टेलिफोन. म्हणजे बघा, आपणच एका खोट्या फोनवर अगदी खेळकर मजेशीर आवाजात बोलायला सुरुवात करायची. आपला आवाज आणि आपले हावभाव जितके गमतीशीर असतील ना, तितकं मूल त्या खेळात जास्त रमेल. आणि हे करायचं कसं? खूप सोपं आहे. आपण फोनवर बोलतोय असं दाखवून मुलाला अगदी साधे सोपे प्रश्न विचारायचे. जसं की, अरे वा, आज डब्यात काय आणलंय? किंवा आज शाळेत कोणासोबत आलायस? याने काय होतं की मुलं एका वाक्यात उत्तर द्यायला शिकतात. आणि एक गंमत सांगू का? एखादी बाहुली किंवा त्यांचं आवडतं खेळणं वापरून प्रश्न विचारून बघा. मुलं अनेकदा खेळण्यांशी जास्त मोकळेपणाने बोलतात. हा एक अनुभव आहे. आणि हे जे कौशल्य आहे ना, ते फक्त खेळापुरतं मर्यादित नाही. आपण त्याचा वापर आपल्या खऱ्या आयुष्यातही करू शकतो. समजा घरी पाहुणे आले, तर मुलाला त्यांना पाणी द्यायला सांगणं आणि तुम्ही कसे आहात असं विचारायला शिकवणं, ही एक छोटीशी गोष्ट त्यांच्यातला आत्मविश्वास खूप मोठा करून जाते. वा, पहिला टप्पा तर मस्त पार पडला. आता आपण पुढच्या अजून इंटरेस्टिंग टप्प्यावर जाऊया. इथे 4 ते 5 वर्षांची मुलं आता फक्त उत्तरं देण्यापुरती राहत नाहीत, तर ती घटना आणि भावनांचं वर्णन करणारे छोटे निवेदक किंवा नरेटर बनतात. यासाठी चित्रवाचन ही एक अप्रतिम कृती आहे. मुलांना एखादं मोठं, रंगीबेरंगी, गर्दीचं चित्र दाखवायचं आणि अगदी सहजपणे, कुतूहलाने एक साधा प्रश्न विचारायचा. अरे, या चित्रात नक्की काय घडतंय? हा एकच प्रश्न मुलांना त्यांच्या निरीक्षणाबद्दल बोलायला इतकं काही देऊन जातो. आणि इथेच तर खरी जादू आहे बघा. मुलं फक्त एक मुलगा रडतोय एवढंच सांगत नाहीत, तर ते एक पाऊल पुढे जातात आणि सांगतात, तो खाली पडला म्हणून रडतोय, म्हणजे ते कारण पण सांगतात. हेच तर आपल्याला हवंय. यातून ते फक्त वर्णनच नाही करत, तर भावना आणि त्यामागची कारणं जोडायलाही शिकतात. हा खरंच एक जादुई क्षण आहे, नाही का? हे कौशल्य रोजच्या जगण्यात आणण्यासाठी एक सोपी सवय आपण लावू शकतो. शाळा सुटल्यावर घरी आल्यावर मुलांना विचारा, आज शाळेत सगळ्यात जास्त मजा कशात आली? हा एक छोटासा प्रश्न मुलाला दिवसभरातली एखादी घटना पूर्ण वाक्यात रंगवून सांगायला प्रोत्साहित करेल. आणि हो, याने तुमचं नातेही अधिक घट्ट होईल. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या अंतिम आणि सगळ्यात प्रगत गटापर्यंत पोचलो आहोत. 5 ते 6 वर्षांची मुलं, जी आता सक्रिय संवादक बनली आहेत. ती आता फक्त वर्णन नाही करत, तर संभाषण करू शकतात, स्वतःहून प्रश्न विचारू शकतात आणि कथाही रचू शकतात. बघा, किती मोठी प्रगती झालीय. या वयासाठी मुलाखत घेण्याचा खेळ खूपच प्रभावी ठरतो. मुलांना सांगायचं, चला आज तुम्ही सगळे रिपोर्टर आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राची किंवा आजी आजोबांची मुलाखत घ्यायची आहे. हे त्यांना प्रश्न कसे विचारायचे आणि संवाद कसा साधायचा याची एक उत्तम संधी देतं. आणखी एक खूप मजेशीर खेळ आहे, तो म्हणजे गोष्टीची साखळी. आपण फक्त एक वाक्य सांगून गोष्ट सुरू करायची. समजा, एका जंगलात एक खूप तहानलेला हत्ती होता. मग प्रत्येक मूल एक एक वाक्य जोडून ती गोष्ट पुढे नेईल. यात काहीही बरोबर किंवा चूक नाही, फक्त कल्पनेला मोकळीक द्यायची आहे. बघा तर किती धमाल येते. आणि खऱ्या आयुष्यात आपण मुलांना, अर्थात आपल्या देखरेखीखाली, दुकानात पाठवून दुकानदाराशी बोलायला सांगू शकतो.
काका एक पेन द्या, किती रुपये झाले, असं एक छोटंसं संभाषण सुद्धा त्यांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर पोहोचवेल. तर मग या सगळ्या मजेशीर खेळांमधून आणि कृतींमधून मुलं नक्की काय शिकतात? चला आता या विकासाच्या टप्प्यांवर एक शेवटची नजर टाकूया आणि बघूया की हे सगळं कसं एकत्र जुळून येतं. ही स्लाइड खरं तर या सगळ्याचं किती सुंदर सार सांगते. बघा, 3-4 वर्षांची मुलं हळूहळू साध्या वाक्यात बोलायला शिकतात. 4-5 वर्षांची झाल्यावर ती चित्रांचं वर्णन आणि आपल्या भावना व्यक्त करू लागतात. आणि 5-6 वर्षांपर्यंत पोहोचता पोहोचता ती आत्मविश्वासाने गटात चर्चा करतात, प्रश्न विचारतात आणि स्वतःच्या कथाही तयार करतात. हे सगळं या छोट्या छोट्या खेळांमुळे शक्य होतं. तर हा होता आपला संवाद कौशल्यावरचा एक खास आढावा. आता जाता जाता माझा एक प्रश्न आहे. आज आपण जे काही पाहिलं त्यापैकी कोणती मजेशीर गप्पागोष्टीची कृती आपण आपल्या मुलासोबत करून बघणार आहोत? नक्की विचार करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलासोबत मारलेली प्रत्येक छोटीशी गप्पागोष्ट हे त्याच्या विकासातलं एक खूप मोठं पाऊल असतं.